नाही, याला वॉटर पंपिंग ऍप्लिकेशनसाठी यूज केलं जातं. ऍक्च्युली या मोटरचं नाव आहे सिंगल फेज इंडक्शन मोटर, पण ऍक्च्युली याचं खरं नाव आहे सिंगल फेज कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर इन इंडक्शन मोटर. तुम्हाला पण माहित आहे की मोटरचा बाहेरचा लेआउट असंच असतो. याला एक लिफ्टिंग आहे असतो, इकडून एंड कव्हर असतं, हा स्टेटरचा पार्ट आहे. याला इनपुट टर्मिनल बॉक्स म्हणतात, याला कॅपॅसिटर, कोणी कोणी याला कंडेन्सर म्हणतं, आणि इकडे एक इम्पेलर आहे इनपुट आणि आउटपुटसाठी पाण्यासाठी. ठीक आहे, आता सगळ्यात मेन रोल आहे ह्याचा. कंडेन्सर का वापरतात, कंडेन्सर का वापरतात हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो मुलांना. इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात जास्त विचारलेला प्रश्न असतो की कुठल्याही सिंगल फेज इंडक्शन मोटरच्यावर कंडेन्सरचा वापर का केला जातो. मॅक्झिमम मुलांना हेच माहित नाही की कंडेन्सरचा वापर का केला जातो, जो मी तुम्हाला दाखवला. थोडं एक साध्या भाषेत समजून सांगायचा प्रयत्न करतो, लक्ष देऊन ऐका. फॅरेडे लॉ नुसार प्रॅक्टिकली बघायला गेलं तर आपली जी सिंगल फेज इंडक्शन मोटर असते जी आपण घरी यूज करतो ती एसीवर चालवतो, बरोबर आहे. प्रॅक्टिकली बघायला गेलं इनिशियली ही मोटर नॉन सेल्फ स्टार्ट म्हणून ऍक्ट होते. म्हणजे मोटरला आपण सुरू करता आणि विदाऊट कंडेन्सर, समजा वरचं जी डब्बी असते ना पांढरी, तुम्ही जर ती काढून टाकली तर मोटर फक्त कुदते लाईक. पण मोटरला फिरायला जो टॉर्क पाहिजे असतो, एक एक्स्ट्रा मेकॅनिकल फोर्स, तो मोटरला भेटत नाही. तर बघायला गेली इनिशियली तर इंडक्शन मोटर तर नॉन सेल्फ स्टार्ट आहे. मग असं काय जुगाड करता येईल की ती मोटर सेल्फ स्टार्ट झाली पाहिजे. नियमानं बघायला गेलं तर ते बी सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये जी वाइंडिंग असते याच्यामध्ये स्लॉट असतात, त्याला स्टेटर स्लॉट असं म्हणतात. स्टेटर स्लॉटच्या मध्ये एक वाइंडिंग असते ज्याला स्टेटर वाइंडिंग म्हणतात. आता तुम्हाला माहिती आहे स्टेटर वाइंडिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते. स्टेटर वाइंडिंग जे आहे, स्टेटर वाइंडिंगला आपण बाहेरून सप्लाय देतात सिंगल फेजचा, फेज आणि न्यूट्रलच्या फॉर्म मध्ये स्टेटर वाइंडिंग एनर्जाइज होते, मॅग्नेटिक फील्ड सेटअप होते. पण ही जी मॅग्नेटिक फील्ड असते ती पल्सवेटिंग मॅग्नेटिक फील्ड असते. पल्सवेटिंग मॅग्नेटिक फील्ड सफिशियंट नसते की मोटरला स्टार्टिंग टॉर्क क्रिएट करायला. सो एक रिझन आहे ज्याच्या मागे एक थेरी पण लपलेली आहे, ज्याला आपल्या टेक्निकल लँग्वेजमध्ये डबल फील्ड रिव्हॉल्विंग थेरी असं म्हणतात. मग अशी कोणती मॅग्नेटिक फील्ड पाहिजे असते जेणेकरून मोटर सेल्फ स्टार्ट होऊ शकते, मोटर पिकअप उचलू शकते आणि मोटर पळू शकते, म्हणजे फिरू शकते. तर जी मॅग्नेटिक फील्ड पाहिजे असते ना, ती मॅग्नेटिक फील्ड जी पाहिजे असते, जरा लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करा. पल्सवेटिंग मॅग्नेटिक फील्ड याला बिलकुल चालत नाही. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड पाहिजे असते, ज्याला आपण आरएमएफ म्हणता. मग असं काय जुगाड करता येईल का आरएमएफ तयार व्हायला पाहिजे, तर स्टेटर वाइंडिंग सोबत अजून एक वाइंडिंग जोडली जाते ज्याला स्टार्टिंग वाइंडिंग म्हणतात. आणि त्या सिरीज मध्ये हा कॅपॅसिटर जोडला जातो. मग कॅपॅसिटर जोडल्यामुळे सगळ्यात पहिला फायदा होतो की फेज शिफ्ट जनरेट होतो 90 डिग्रीचा. बरं, म्हणजे पहिलं जो मोटरमध्ये एकच करंट होता स्टेटर वाइंडिंगचा करंट, आता मोटरमध्ये दोन करंट आहेत, कारण तुम्ही दोन वाइंडिंग वापरताय आणि दुसऱ्या वाइंडिंगच्या सिरीजमध्ये तुम्ही कॅपॅसिटर पण जोडताय. सो जो करंट आहे त्याच्या करंटचे झाले दोन तुकडे. सो फेज शिफ्ट क्रिएट झाला आणि इथे जी मॅग्नेटिक फील्ड सेटअप होते ती मॅग्नेटिक फील्ड